आपण दिल्या, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने पीक विमा वाटप या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे। आताच मुख्यमंत्री साहेबांनी 2022 पासून 2024 पर्यंतचा जो काय केंद्र सरकारने राज्य सरकारला पीक विमा वाटपासाठी पैसे दिले होते, तर ते पैसे पटकन वाटप करण्याचे आदेश आताच 5 मिनिटांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देऊन टाकले आहेत। 16 जिल्ह्यामध्ये टोटल 22,000 रुपये हेक्टरी त्या ठिकाणी पीक विम्याचे शेतकऱ्यांना आता सोमवारी 6 ऑक्टोबर रोजी मिळणार आहेत। फायनल निर्णय झालेला आहे, त्यामुळे पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरू झाला आहे। 16 जिल्ह्यामध्ये हा लाभ आता भेटणार आहे। पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आता म्हणावं लागेल। उद्या पीक विम्याचा आता शेवटचा टप्पा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सुरू करण्यात आला आहे। ज्या शेतकऱ्यांना अजून पण पीक विम्याचे पैसे बँकेच्या खात्यावरती जमा झालेले नाहीत, त्यांच्यासाठी हा पीक विमा वाटप करण्यात येतोय। तुम्ही आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीला बातमी देखील पाहिल्या। मुख्यमंत्री साहेबांनी हा पीक विमा वाटपाचे आदेश त्यांनी दिले आहेत। आता पीक विमा वाटप जवळपास मागच्या टप्प्यामध्ये अनेकांना पैसे मिळाले होते, परंतु ज्यांना अजून पैसे पीक विम्याचे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी हा शेवटचा टप्पा असणार आहे। आणि तो कधी वाटणार आहे तर लक्षात ठेवा, सोमवारी दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हा पीक विमा जमा करण्यात येईल। या शेवटचा टप्पा असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आता अजूनपर्यंत पीक विम्याचा पैसा घेतला नाही त्यांना हा लाभ भेटणार नाही, म्हणजे तुम्हाला हा लाभ बँकेच्या खात्यावरती भेटणार आहे। सर्वात पहिल्यांदा स्टेट बँकेत आणि महाराष्ट्र बँकेत हे पीक विम्याचे पैसे सोमवारी 6 ऑक्टोबर रोजी तुमच्या बँकेच्या खात्यावरती आल्याचा मेसेज येणार आहे। आता या शेवटच्या टप्प्यामध्ये 16 जिल्हे पात्र ठरवण्यात आले, त्यामुळे सोमवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2022 पासून 2024 पर्यंतचा 3 वर्षांचा रखडलेला पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतोय, तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारचे कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी गेल्या 2 महिन्यांच्या पाठीमागे पीक विमा वाटण्याचे आदेश दिले होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे फक्त पीक विम्याचा आता पहिला टप्पा वाटप करण्यात आला आणि मागच्या महिन्यामध्येच हा वाटप त्या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि ते संपलेलं देखील होतं। परंतु पहिला टप्पा आता अनेक जिल्ह्यामध्ये मिळालाच नव्हता। जवळपास 7 ते 8 जिल्ह्यामध्येच पहिला टप्पा त्या ठिकाणी मिळाला होता आणि उरलेले जिल्हे मात्र वाट बघू लागले होते। त्यामुळे तांत्रिक अडचणीमुळे हा लेट झाल्याचं देखील या ठिकाणी सांगण्यात आलंय। परंतु आता सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी बरोबर पीक विमा सायंकाळी 5 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होईल। मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलंय त्या ठिकाणी ऑर्डर दिली आहे। खूप मोठा पीक विमा आहे। शेतकरी मित्रांनो, टोटल 3 वर्षांचा पीक विमा असल्याने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ या ठिकाणी मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी 2022 ला पीक विमा भरलेला असेल, 2023 ला पीक विमा या ठिकाणी भरलेला असेल आणि 2024 ला पीक विमा भरलेला असेल, कोणत्याही एका वर्षात पीक विमा भरला असेल तर त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 22,000 रुपये टोटल 3 वर्षांचे मिळून सोमवारी दिनांक 6 ऑक्टोबर रोजी तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा वाटपाला या ठिकाणी आता मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा, पीक विमा वाटप सुरू झालंय। आता हेक्टरी 22,000 रुपये या ठिकाणी सोमवारी त्या ठिकाणी आता बघा, लक्षात ठेवा, ऑक्टोबर 6 सायंकाळी 5 वाजता मिळणार आहे। काही तांत्रिक अडचणीमुळे हा पीक विमा वाटपाचा थांबलेला होता, परंतु कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर पीक विम्याचा शेवटचा हप्ता त्या ठिकाणी सोडण्यास मुहूर्त लागल्याचं आता यांनी सांगितलंय। मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय, 2 ऑगस्टला पीएम किसानचे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये आम्ही सोडले। त्यानंतर 9 सप्टेंबरला नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आम्ही बँकेत सोडले। आम्ही शेतकऱ्यांच्या पूर्णपणे पाठीशी आहोत। महापुरामुळे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांची नुकसान भरपाई देखील दिवाळीच्या आधी आम्ही देणार आहोत, अशा प्रकारची घोषणा देखील मुख्यमंत्री साहेबांनी केल्या। यावरती पत्रकारांनी अचानक विचारलं की 2022 पासून 2024 पर्यंतचा रखडलेला पीक विमा शेतकरी याच्या आतुरतेने वाट बघत होते, कारण हा पीक विमा केंद्र सरकारचा आहे, महाराष्ट्र राज्य सरकारचा यावर काही अधिकार नाही आणि केंद्र सरकारने निधी देऊन पण राज्य सरकारने पीक विमा का वाटला नाही, असे जेव्हा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश देऊन हा पीक विमा वाटप का करण्यात आला नाही असं सुद्धा विचारण्यात आलं। त्यावेळी असं लक्षात या ठिकाणी आलं आहे ते म्हणजे काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा आता वाटपाचा पहिला टप्पा वाटला आहे आणि पीक विमा वाटपाचा दुसरा टप्पा सोमवारी आता 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळ 5 वाजल्यापासून वाटप करण्यात या 16 जिल्ह्यांमध्ये येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे।
अखेर पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप करण्यासाठी मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळते। पीक विमा सोडण्याचे आदेश डायरेक्ट आता कृषी विभागाला या ठिकाणी देण्यात आले आहेत। अखेर पीक विमा वाटपाला या 16 जिल्ह्यांमध्ये मुहूर्त लागलाय। बघा आता प्रत्येक तालुक्यात किती पीक विमा रक्कम तुम्हाला आता सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। प्रत्येक तालुक्यांची रक्कम या ठिकाणी विमा प्राप्त आता शेतकऱ्यांची नावे तुम्हाला या ठिकाणी 2 मिनिटांच्या आतमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे। आता बघा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी आता पीक विम्याच्या याद्या सांगितलेत। आता यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आतापर्यंत नेमकं शेतकऱ्यांना पीक विमा किती आतापर्यंत प्राप्त झालाय, म्हणजे बँकेच्या खात्यावरती वितरित झालाय, अजून किती टक्के पीक विमा वाटप दुसऱ्या टप्प्यामध्ये आता उद्या सोमवारी 6 ऑक्टोबर रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होतोय याची यादी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी समजावून सांगणार आहे। त्यामुळे तुमचं काम आहे फक्त 2 मिनिटे हातात मोबाईल धरून बसा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव कोणतं आहे, तुम्हाला किती पीक विमा मिळणार, तुमच्या तालुक्यानुसार तुमच्या गावानुसार ही यादी आता तुम्हाला पुढे सांगणार आहे। आता लक्षपूर्वक बघायचं आहे। शेतकरी मित्रांनो पीक विम्याचा वाटपाचा आता दिवस सोमवार असणार आहे आणि सोमवारी 2024 असेल, 23 असेल किंवा 2022 असेल 3 वर्षांची यादी या ठिकाणी आता तुम्हाला सांगणार आहे। या ठिकाणी कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे आता हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून नवीन यादी या ठिकाणी सांगण्यात आल्या। बघा हेक्टरी तुम्हाला सांगतो पहिला त्या ठिकाणी टप्पा पार पडलाय। पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाय त्या शेतकऱ्यांनी सांगितले की आम्हाला हेक्टरी इतका पीक विमा मिळालाय। त्या शेतकऱ्यांनी काय सांगितलंय हेच तुम्हाला सांगणार आहे। 2022 चा, 2023 चा, 2024 चा 3 वर्षांचा एकत्रित पीक विमा त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आला होता, परंतु पहिला टप्पा आतापर्यंत वाटप झाला आणि दुसरा टप्पा सोमवारी 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळ 5 वाजल्यापासून हा पीक विमा जमा करण्यात येतोय। आता पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला त्याचं एक फायनल त्या ठिकाणी आम्ही यादी काढल्या आणि कोणत्या पिकाला किती पीक विमा या ठिकाणी मिळतोय ही सुद्धा यादी सांगितल्या। बघा आता तुमचं जर भाताचं पीक असेल म्हणजे रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या साईडचा तुमचा जिल्हा असेल आणि भात पीक जर तुम्ही भरपूर केला असेल आणि 2022 ला, 23 ला, 24 ला तुमचं नुकसान झालं असेल तर भाताला 3 वर्षांचा हेक्टरी पीक विमा मिळून तुम्हाला 50,000 रुपयेपर्यंत वर्ग त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात आले। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा हाच त्या ठिकाणी पीक विमा 3 वर्षांचा रखडलेला पीक विमा 50,000 रुपये भाताला तुम्हाला मिळणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। 3 वर्षांचा पीक विमा आता सोमवारी 6 ऑक्टोबर रोजी दुसरा टप्पा सुरू करण्यात आलाय। आता भाताचं पीक असेल रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये भाताचं पीक मोठ्या प्रमाणात असतं, नुकसान 2022, 23, 24 ला झाले तर तुम्हाला 50,000 रुपये हेक्टरी देण्याचं सरकारने ठरवलंय। त्यानंतर ज्वारी पिकात जर विचार केला, ज्वारी पीक आता कुठं असतं तर ज्वारी पीक आता सोलापूर साईडला ज्वारी पिकाचं असतं। जर या ज्वारी पिकात तुमचं नुकसान झालं असेल तर 3 वर्षांचा हेक्टरी मिळून सरकारने 33,000 रुपये हेक्टरी पीक विमा 3 वर्षांचा मिळून 2022, 23, 24 ला ज्यांचं नुकसान झालंय, ज्यांनी आता पीक विम्याचा अर्ज भरलाय त्यांना हा पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। मग आता सोमवारी 6 ऑक्टोबरला कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येतोय हे तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु पुढचं पीक कोणतं आहे आणि पुढच्या पिकाला आता पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना किती पीक विमा मिळालाय आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यानुसार आता किती तुम्हाला मिळणार आहे ही यादी काय आली बघा। शेतकरी मित्रांनो त्यानंतर पुढचं पीक आहे बाजरी पीक। आता बाजरी पिकाचा विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये पण बाजरी पीक जास्त आहे। त्या ठिकाणी सांगली, सातारा या साईडला, कोल्हापूर या साईडला बाजरी पिकाचं जास्त उत्पन्न असतं आणि ज्या जिल्ह्यामध्ये बाजरी पिकाचं उत्पन्न आहे आणि 2022, 23 ला, 24 ला नुकसान झालं असेल तर तुम्हाला हेक्टरी 32,000 रुपये पीक विमा 3 वर्षांचं मिळणार आहे। आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ज्या जिल्ह्यामध्ये भुईमुगा पिकाचं 2022 ला, 23 ला, 24 ला 3 वर्षांमध्ये जर तुमचं नुकसान झालं असेल तर भुईमुग पिकाला तुम्ही लक्षात ठेवायचं किती मिळणार आहे तर आता 45,000 रुपये हेक्टरी तुम्हाला 3 वर्षांचं मिळून सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता सोडण्यात येणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं पीक या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, ज्या पिकांची शेती भरपूर शेतकरी करतात कारण त्याला भावही त्याप्रमाणे असतो तर ते पीक कोणतं आहे हे तुम्हाला सांगणार आहे। परंतु तुम्ही हे विसरू नका कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये सोमवारी बरोबर 5:30 वाजता हे पीक विम्याचे वाटप त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आता पुढचं पीक आहे सोयाबीन। आता सोयाबीन पिकाला त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये किती आता पीक विमा नुकसान भरपाई तुम्हाला या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालेला आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जो आता उद्या सोमवारी 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुरू होणार आहे तर तो किती मिळणार आहे हे आता बघा काय आकडा सरकारने सांगितला आहे।
आता बघा या ठिकाणी सोयाबीन पिकाचं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांना 55,000 रुपये इतका हेक्टरी पीक विमा मिळणार आहे। त्यानंतर मूग पिकात जर तुमच्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालं असेल तर तुम्हाला 28,000 रुपये पीक विमा या ठिकाणी 3 वर्षांचं मिळून आता या ठिकाणी मिळणार आहे। लक्षात ठेवा, ज्यांचं उडीद पिकाचं 2022, 23, 24 ला नुकसान झालंय त्यांना 25,000 रुपये हेक्टरी पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता सोडण्याचे आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आले। त्यानंतर मका पिकाचं जर तुमचं नुकसान झालं असेल तर सर्वांनी आकडा लक्षात ठेवायचा आहे, 36,000 रुपये हेक्टरी 3 वर्षांचं मिळून आता मिळणार आहे। आता कृषी मंत्री आपल्या देशाचे शिवराज चव्हाण यांनी सांगितलंय एवढा जास्त पीक विमा का मिळतोय तर बघा पीक विमा 2022 ला शेतकऱ्यांनी भरला परंतु अजिबात शेतकऱ्यांना रुपया सुद्धा मिळाला नव्हता। 2023 ला पण शेतकऱ्यांनी पीक विमा मिळणार आशा लागली होती की पीक विमा मिळाला नाही। 2024 ला पण तशीच परिस्थिती होती। त्यामुळे सरकारला आता धारेवर धरलं होतं। त्या ठिकाणी काँग्रेस नेते असतील, राष्ट्रवादीचे नेते असतील, त्यांनी धारेवर धरलं होतं। बीजेपी सरकार 3 वर्षांमध्ये एकदा सुद्धा केंद्र सरकारने पीक विमा मिळाला नव्हता। शेतकरी परमेश्वराकडे जाऊ लागलेत। म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं असेल शेतकरी आता बरे वाईट करू लागले आहेत। त्यामुळे आधी शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज आहे, काहीतरी पीक विमा द्या, नुकसान भरपाई द्या असं जेव्हा सांगण्यात आलं तेव्हा पीक विमा मंजूर करण्यात मागच्या महिन्यात आला होता आणि पीक विम्याचा पहिला टप्पा वाटप सुरू झालं होतं। अखेर दुसरा टप्पा देखील ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही त्यांना बरोबर संध्याकाळी 5 वाजता सोमवारी पीक विम्याचे वाटप या 16 जिल्ह्यामध्ये आता करण्यात येणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप करण्यात येणार आहे असं कृषी मंत्री साहेबांनी सांगितले। बघा शेतकऱ्यांना आता या ठिकाणी सांगितलंय तुम्हाला नमोचा हप्ता 9 सप्टेंबरला दिलाय आणि तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता 2 ऑगस्टला दिलाय। त्यामुळे सरकार तुमच्या पाठीशी आहे। पीक विमा देखील तुम्हाला आता त्या ठिकाणी जमा करण्याची ऑर्डर दिल्या। आता बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो 75% सरसकट पीक विमा तुमच्या खात्यावरती आता उद्या खरोखर तुमच्या सोमवारी बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। आता बघा सर्वात मोठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय आता त्या ठिकाणी पैशांचं वितरण बँकांमध्ये देण्यासाठी चेक सुद्धा देण्यात आलाय। नुकसान भरपाई म्हणून आता मंजूर करण्यात आल्या, दुसऱ्या टप्प्यामध्ये मंजूर करण्यात आल्या। त्याचबरोबर यामध्ये पाऊस असेल, गारपीट असेल, यामध्ये शेतकऱ्यांचं मागील 23, 22, 24 ला नुकसान झालं असेल तर या शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा भरला असेल तर तुम्हाला मिळणार आहे। 2024 ला पीक विमा भरलाय परंतु शेतकऱ्यांना जास्त पावसामुळे नुकसान झालंय परंतु केंद्र सरकारने पीक विमाचा 3 वर्षांमध्ये कधीच पीक विमा दिलेला नव्हता, त्यांना हा पीक विमा मंजूर करण्यात आलाय। 75% अग्रिम पीक विमा तुम्हाला मिळणार आहे। आता या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता पीक विमा सोडणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगणार आहे। सरकारने सांगितलंय खात्यात तुमच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे आता जमा होणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। यामध्ये पहिला जिल्हा सांगितलाय जे आता पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय। शेतकरी आतुरतेने वाट बघत होते परंतु पीक विमा जमा करण्यात आलेला नव्हता। अखेर पीक विमा वाटपाला या जिल्ह्यामध्ये सुरुवात झाल्या। त्या जिल्ह्याचं नाव आहे लातूर। दरवर्षी पाण्या वाचून तडपडणारा हा जिल्हा आहे परंतु या वर्षी मात्र देवाने या जिल्ह्याकडे बघितले। इतका पाऊस झालाय की महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद लातूर जिल्ह्यामध्ये झाल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे या जिल्ह्यामध्ये जे शेतकरी आहेत त्यांनी आधार कार्ड बँकेला लिंक केले अशा शेतकऱ्यांना हा हेक्टरी पीक विमा किती मिळणार आहे तर 22,000 रुपये पीक विमा या ठिकाणी तुमच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश देण्यात आले। त्यानंतर अजून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय बघा। आता बघा या ठिकाणी सांगण्यात आले पुणे जिल्हा। पुणे विभाग जो आहे तर पुणे विभागात जेवढे काही जिल्हे आहेत तर तिथे मोठ्या प्रमाणात आता नुकसान झाल्याचं पाहायला मिळते। तिथे नुकसान भरपाईच्या स्वरूपात तुम्हाला हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतोय। नाशिक असेल, अहिल्यानगर असेल तर त्या ठिकाणी या विभागामध्ये सुद्धा जमा होतोय। सोलापूर विभाग असेल तर या ठिकाणी सुद्धा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्या ठिकाणी कोल्हापूरचा जर विचार केला तर कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा या ठिकाणी जमा होतोय। आता बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये खूप या ठिकाणी वाट पाहावी लागेल कारण त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता कारण बँकांचा प्रॉब्लेम होता, काही तांत्रिक अडचणी होती म्हणून त्या ठिकाणी मिळाला नव्हता। त्यामुळे या शेतकऱ्यांना हा पीक विमा सुरू करण्यात आलाय। अजून कोणते जिल्हे आहेत बघा, कोल्हापूर असेल, सातारा असेल, सोलापूर असेल या 3 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहत असतील त्यांना हा पीक विमा मंजूर करण्यात आलाय। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता त्या ठिकाणी पुढचे जिल्हे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेत। चंद्रपूर आहे, नाशिक आहे, नागपूर आहे, सिंधुदुर्ग आहे, रायगड आहे, ठाणे आहे, पालघर आहे, रत्नागिरी आहे।
तर या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सरकारच्या माध्यमातून सोडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्यात लिंक करून ठेवा। तुम्हाला सुद्धा रखडलेला 2022 पासून 2024 पर्यंतचा हा पीक विमा जमा करण्यात येतोय अशी मोठी बातमी समोर येत आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।